नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे संधिवात आणि उपचार. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत संधिवात तज्ञ डॉक्टर अतुल गट्टाणी. तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्याआधी सुरुवातीला मी डॉक्टरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अतुल गट्टाणी हे नवी मुंबईच्या प्रमुख खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वतःचं देखील नवी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी क्लिनिक आहे. तर मागच्या 10 वर्षांचा डॉक्टरांना अनुभव आहे. तर सुरुवातीला डॉक्टरांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर, टॉक टाइम मध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, संधिवात खरं तर खूप कॉमन आजार झालेला आहे. अनेकांच्या तोंडून वाताचा त्रास होतोय असं खरं तर ही तक्रार जी आहे ऐकायला मिळत असते. तर संधिवात म्हणजे नेमकं काय ते सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना सांगाल. ओके. तर बेसिकली संधिवात हे एक आयुर्वेदिक टर्म आहे. बेसिकली आपण जर की ॲलोपॅथीच्या हिशोबाने बघितलं तर संधिवात असं सहसा ट्रान्सलेट नाही करता येणार इंग्लिशमध्ये आणि ॲलोपॅथी लँग्वेजमध्ये. संधिवात हे एक ब्रॉड टर्म आहे. संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये सूज येणे आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये असं आर्थरायटिस बोलतो. तर आर्थरायटिस म्हणजे जॉईंटमध्ये दुखणं आणि जॉईंटमध्ये स्वेलिंग येणं. तर त्याला बेसिकली जेव्हा पण पेशंटला जॉईंट पेन होतो आणि जॉईंटमध्ये स्वेलिंग होतो तर आपल्याला बोलायचं की पेशंटला संधिवात झालाय. पण संधिवाताचे बेसिकली एक प्रकार नाही, खूप प्रकार असतात. तर जेव्हा पण संधिवात पेशंटला आपण डायग्नोज करतो तर आपल्याला माहिती पाहिजे की पेशंटला कोणत्या कोणत्या सांध्यांमध्ये त्रास होत आहे आणि त्याच्या हिशोबाने संधिवाताचा प्रकार कोणतं हे आपल्याला माहित पडतं. मग डॉक्टर, नेमके कोणकोणते प्रकार आहेत संधिवातामध्ये ते देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल. बेसिकली संधिवाताचे खूप प्रकार असतात. सर्वात कॉमन जे प्रकार आपण आपल्याला माहिती आहे ते आहे रुमेटॉइड आर्थरायटिस. तर रुमेटॉइड आर्थरायटिस एक्झॅक्टली म्हणजे जर की 100 लोक असले त्याच्यामध्ये एकामध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस हा एवढं कॉमन एक वाताचा प्रकार आहे. रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये सांध्यांमध्ये आपले जे लहान सांधे आहे, हाताचे आणि पायांचे जे पंजे आहेत त्याचे सांधे आहेत ते इन्व्हॉल्वमेंट होतं. आणि रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही साईडला त्रास होतो. तर त्याच्या सांध्यांमध्ये सूज येणं आणि सांध्यांमध्ये म्हणजे पेन होणं हे रुमेटॉइड आर्थरायटिसचा सर्वात कॉमन सिम्पटम आहे. आणि हा एक कॉमन म्हणजे मोस्ट कॉमन आर्थरायटिस आहे. आणि युजली जेव्हा आपण पेशंट बोलतो की संधिवात झालाय तर युजली फर्स्ट इन्फरन्स इज लाईक दॅट की रुमेटॉइड आर्थरायटिस झालंय. पण संधिवाताचे खूप प्रकार असतात आणि त्यांना वेगळे वेगळे नाव दिलेले आहेत. काही कॉमन प्रकार जे आहेत त्यांचे इतर प्रकार जे आहेत त्यांना बोलतो आम्ही जे एक प्रकारामध्ये संधिवातामध्ये पाठ खूप दुखते पेशंटची. हे जे लहान सांधे आहेत ते पेन नाही होत, पण मेनली पाठ जे आहे लोअर बॅक तिथे पेन जास्त होत. ते बेसिकली त्याला मराठीमध्ये नाव नाही पण त्याला आम्ही असं बोलू शकतो मराठीमध्ये की पाठदुखीचं संधिवात बेसिकली. तर हे असं झालं. काही प्रकार असतात त्याला बोलतो आम्ही गाऊट, जे युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये असतो ते वाढल्यावरती प्रकार असतं. तर त्याच्यामध्ये आपल्या पायाचं जे अंगठा आहे तिथे सूज येते सर्वप्रथम आणि इतर पायाचे जॉईंट पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर हा दुसरा प्रकार आहे. आणि असे बरेचसे प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये काही काही विभिन्न प्रकार आहेत ते जास्त सिरियस असतात. म्हणजे संधिवाता म्हणजे युजली रुमेटॉइड मध्ये युजली तुम्ही सांध्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला पेशंटला असतो. पण इतर वाताचे जे प्रकार आहे तर एक कॉमन प्रकार आहे त्याला बोलतो आम्ही लूपस, सिस्टमिक लूपस इरिथेमॅटोसिस SLE. तर त्याच्यामध्ये ना पेशंटच्या दुसऱ्या अंगांना पण त्रास होऊ शकतो. जसं पेशंटला किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पेशंटला मेंदूचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो, इतर प्रॉब्लेम पण होऊ शकतात. तर असे बरेच प्रकार आहेत संधिवाताचे. मग डॉक्टर, हे सगळे प्रकार झाले, मग साधारण संधिवात हा आजार एका ठराविक विशिष्ट वयोमर्यादेत होतो असं काही आहे का? ऍक्च्युली लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे याचं, की जेव्हा पण मला पेशंट येतात माझ्याकडे ते मला विचारतात डॉक्टर मी तर माझं वय 20 आहे, 30 आहे, 40 आहे आणि या वयामध्ये पण मला सांधे दुखत आहे आणि मला संधिवात कसं काय झालं. हा तर म्हणजे आफ्टर 50 आफ्टर 60 वृद्धांमध्ये हा आजार होतो. पण ऍक्च्युली
कसं आहे की हे जे संधिवात आहे, आर्थरायटिस जे आहे, त्याचे जसं मी सांगितलं प्रकार असतात. तर जे वृद्धांमध्ये आढळतो ते बेसिकली ते ऑस्टिओ आर्थरायटिस, म्हणजे आपण खूप म्हणजे जॉईंट्स यूज केले वर्षानुवर्ष, त्याच्यामुळे मध्ये झीज होते, डिजनरेशन होतो आणि त्याच्यामुळे त्रास होतो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी मेन एक त्रास होतो त्याच्यामध्ये. तर ते युजली यू गेट आफ्टर 50, म्हणजे 50 वर्षाच्या नंतर तुम्हाला ते त्रास आढळतं. पण जे संधिवाताचे जे मुख्य प्रकार आहे, जसं मी सांगितलं रुमेटॉइड आर्थरायटिस, ते युजली 20 ते 40च्या वयामध्ये आणि मोस्टली लेडीज मध्ये, म्हणजे जे चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपचे जे लेडीज असतात, फिमेल असतात, त्यांच्यामध्ये हा रुमेटॉइड आर्थरायटिस सर्वात कॉमन आहे 20 ते 40 मध्ये. आणि जे दुसरं पाठदुखीचं संधिवात सांगितलं, ते इवन ते मोर कॉमनली आपल्याला पुरुषांमध्ये दिसतो आणि तो युजली यंग एज मध्ये चालू होतो, 15 इयर्स टू 25 इयर्स टू 30 इयर्स. तर कॉमन एज आपल्या संधिवाताची ते 20 ते 40च आहे. तर संधिवात झाला आहे हे नेमकं कधी समजायचं आपण, की नेमकी लक्षणं कोणती आहेत? म्हणजे सांध्या आणि त्यासोबतच त्या सांध्यांना सोडून इतर शरीरातील दुसऱ्या अवयवांना देखील याचा काही त्रास होऊ शकतो का? बरोबर. तर जसं आम्ही सांगितलं, नावामधून हे समजतं संधिवात आर्थरायटिस मध्ये जॉइंट मध्ये दुखणं आणि जॉइंट मध्ये सूज, हे सर्वात कॉमन एक त्रास पेशंटला होतो. तर सुरुवात तशीच होती की पेशंटला संधिवाताचे जे पण प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत, तर त्याच्यापैकी जे पण प्रकार आहेत त्याच्यामध्ये मोस्टली जॉइंट मध्ये तुमचे दुखणार, सूज येणार आणि जे पेन असतं संधिवाताचं बेसिकली, ते जेव्हा पेशंट सकाळी झोपेमधून उठतो किंवा प्रोलॉंग रेस्ट, म्हणजे 1 तास वगैरे ऑफिसमध्ये बसल्यानंतर किंवा काही बसल्यानंतर, त्याच्यानंतर जेव्हा पेशंट उठतो ना, तेव्हा सांध्यांमध्ये एक स्टिफनेस सारखं होतं, अकडून जातात सांधे बेसिकली, आणि पेशंटला जास्त फील होतो. तर सुरुवातीला जेव्हा मॉर्निंग मध्ये पेशंट उठणार तेव्हा 1-1.5 तासापर्यंत पेशंटला जास्त पेन असणार आणि जसं जसं पेशंट ऍक्टिव्हिटी करत जाणार तसं तसं त्यांचं पेशंटचं पेन थोडंफार कमी होणार, पूर्णपैकी नाही जाणार, थोडंफार कमी होणार. तर हे संधिवाताचं एक मुख्य लक्षण आहे. आणि जसं सांगितलं मी की संधिवात बेसिकली एक इथे मी एक सांगणार की संधिवात जे आहे ते फक्त सांध्यांना इन्व्हॉल्व नाही करत, ठीक आहे, त्याच्यामध्ये शरीरचे जे दुसरे अंग आहेत ते पण इन्व्हॉल्व होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट जे संधिवात जर की आपल्या फुफ्फुसांना पण त्रास देऊ शकतो, डोळ्यांना पण त्रास देऊ शकतो आणि तिथे जाऊन ते बेसिकली त्या ऑर्गन मध्ये, म्हणजे जसं फुफ्फुसांमध्ये थोडीशी सूज होऊन जाते संधिवातामुळे, किंवा आईज मध्ये थोडी स्वेलिंग, रेडनेस असं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंफार डॅमेज होऊन जातं आईज मध्ये. पेशंटच्या स्किन वरती ऍक्च्युली स्किन रॅश बोलतो आम्ही, लालसर होते स्किन आणि डाग पडतात पेशंटच्या स्किन वरती. तर हे सर्व त्रास संधिवातामुळे होऊ शकतो. पण सर्वात कॉमन जे त्रास आहे संधिवातामध्ये ते सांधेदुखीचा. अच्छा. संधिवात आणि उपचार हा आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे. डॉक्टर अतुल गट्टाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संधिवात आणि उपचार या विषयावरती डॉक्टर अतुल गट्टाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मग डॉक्टर, संधिवाताची नेमकी कारणं काय आहेत? कशामुळे संधिवात होतो? संधिवात बेसिकली आपण असं नाही सांगू शकत की या कारणामुळे संधिवात झाले. बर. कसं लोकांना कसं आहे की लोकांना वाटतं की मी काही खाल्लं का त्याच्यामुळे मला संधिवात झालंय का, माझी डाएट बरोबर आहे का, मी काही जेवण वातुळ पदार्थ ते म्हणतात, मी वातुळ पदार्थ काही खाल्ले आणि त्याच्यामुळे मला संधिवात झालं. दुसरं असं पेशंटच्या म्हणजे माइंड मध्ये असतं की याच्यामुळे संधिवात झालेलं आहे. तर संधिवाताचं नक्की कारण असं माहिती नाही, पण खूप मल्टिपल फॅक्टर्स जे आहेत पेशंटच्या लाईफस्टाईल मध्ये, पेशंटच्या जेनेटिक फ्रेमवर्क मध्ये, म्हणजे काही जेनेटिक कारण असतात लाईफस्टाईल मध्ये आणि काही इतर फॅक्टर पण असतात. त्याच्यापैकी काही नोन फॅक्टर्स आहे स्मोकिंग, एक्सपोजर, पॉल्युशन. तुम्हाला जर की काही काही पेशंटना ज्यांना संधिवात होतो त्यांना पहिलेपासून
आपल्या जे गम्स असतात, हिरड्या, हम्म. त्यांचं इन्फेक्शन हा पेशंटला खूप वर्षापासून असतं, तर त्या अच्छा. पेशंटमध्ये संधिवात होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हम्म. बेसिकली संधिवात मध्ये काय होतो की आपली जी प्रतिकारक शक्ती आहे हम्म. ते व्यवस्थित काम नाही करत. म्हणजे हम्म. प्रतिकारक शक्तीचं काम काय आहे, जे बाहेरचे व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया आहे, त्याच्या पासून आपल्याला प्रोटेक्शन देणं, हो. हे प्रतिकारक शक्तीचं काम आहे. हम्म. पण संधिवातामध्ये काय असतं की प्रतिकारक शक्तीचे जे सेल्स असतात हम्म. त्यांना असं वाटतं की आपल्या जे शरीराचे सेल्स आहे ते फॉरेन बॉडी आहे, म्हणजे बाहेरून आलेले आहे, आणि ती आपलीच प्रतिकारक शक्ती आपल्या अंगांवरती अटॅक करते. अच्छा. तर कसं तर सांध्यांमध्ये जे पेशी आहेत त्यांच्यावरती आपल्या प्रतिकारक शक्तीने अटॅक केलं तर सांध्यामध्ये दुखणं आणि सूज येणार. हम्म. आणि इतर जे अंग आहे आपले, तिथे त्या प्रतिकारक शक्तीने तिथे अटॅक केलं तर तिथे त्या अंगामध्ये प्रॉब्लेम होतो. हम्म. आणि प्रतिकारक शक्ती आपली एक ठराविक नसते की फक्त सांध्यांमध्येच आहे, की फक्त लंग्स मध्येच आहे, की फक्त पोटामध्ये आहे. प्रतिकारक शक्ती आपली जी आहे शरीरामध्ये सर्व ठिकाणी प्रेझेंट असते. तर त्याच्यामुळे संधिवातामुळे विभिन्न अंगांना त्रास होतो. हम्म. डॉक्टर, मग संधिवात झाला आहे, आपल्याला संधिवाताचा त्रास होतोय, मग त्याचं निदान नेमकं कसं करायचं? आपल्याला संधिवात झालाय हे कसं नेमकं कळणार? बरोबर. तर संधिवात जे आहे, संधिवाताचं निदान हम्म. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हो. बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप प्रकारचे संधिवात असतात. तर पण लोकांना कसं वाटतं की सांधे दुखले म्हणजे संधिवात झाला आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे सांधेदुखीची ट्रीटमेंट असं. पण असं नाही आहे. सांधेदुखीचे खूप प्रकार असतात. जसं मी सांगितलं, काही काही संधिवात जे आहे ते हम्म. फक्त गुडघ्यांमध्ये त्रास होतो त्याच्यामध्ये. काही काहींमध्ये आपल्या हातांपायांचे जॉईंटमध्ये त्रास होतो. काही वातांमध्ये फक्त बॅक पेन होतो आणि काही वातांमध्ये यांचं कॉम्बिनेशन होतं. काही जे वातांचे त्रास आहे, संधिवाताचे त्रास आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या जॉईंटमध्ये त्रास होणार आणि इतर अवयवामध्ये त्रास नाही होणार. आणि काही प्रकारांमध्ये तुमच्या आतमधले जे ऑर्गन्स आहेत, तुमचे फुफ्फुस, तुमची किडनी, मेंदू, याच्यामध्ये पण संधिवातामुळे त्रास, रक्तवाहिनी, त्याच्यामध्ये पण संधिवातामुळे त्रास होऊ शकतो. तर नक्की तुमचं प्रकार कोणतं ह्याचं निदान झालं पाहिजे. त्याच्या हिशोबानेच डॉक्टर तुमचं व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. आता कसं आहे की लोकांना वाटतंय की सांधेदुखी आहे तर सांधेदुखी हे हाडांचा त्रास झाला असं वाटतं लोकांना. हम्म. पण संधिवात जे आहे ते प्रतिकारक शक्तीचा आजार आहे. हम्म. तर लोकांना काय वाटतं की संधिवात झालं आहे तर अस्थिरोग तज्ञ त्यांच्याकडे पेशंट जातात की आपल्याला बोन्सचा त्रास झाले हम्म. याच्यामुळे. पण युजली काय असतं की संधिवाताचं निदान औषधशास्त्रामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, जे अस्थिरोग तज्ञ आहेत ते बेसिकली शस्त्रक्रिया करतात आणि जे औषध शास्त्रवाले लोक आहेत ते बेसिकली मेडिसिन देऊन संधिवाताचा उपचार करतात. हम्म. हम्म. तर उपचार ऍक्च्युली संधिवाताचं पहिले निदान करावं लागेल. आणि बरोबर. निदानासाठी पेशंट सर्वात प्रमुख आहे की पेशंटला विचारायचं की हम्म. तुम्हाला कसं कसं त्रास होत आहे. मग हम्म. पेशंट जे हिस्ट्री देणार की मला डॉक्टर असं त्रास होतो, या वयामध्ये चालू झाला, एवढ्या दिवसापासून आहे, हम्म. आणि या सांध्यांमध्ये त्रास होतो, आणि अजून दुसरं काही श्वास घेण्यामध्ये त्रास होते का, हम्म. डोळ्यामध्ये काही दिसायला प्रॉब्लेम होते का, सर्व काही विचारावं लागतं. आणि त्याच्यामधून आपल्याला संधिवाताचं निदान करतो. आणि हम्म. त्याच्यानंतर जे सांगतो त्या हिशोबाने आम्हाला काही रक्त तपासणी करावं लागतं, कधी कधी एक्सरे, कधी हम्म. सीटी स्कॅन, आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाताचा कोणता प्रकार आहे ते कळतं. आणि हम्म. असं संधिवाताचं. संधिवात आणि उपचार हा आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे. डॉक्टर अतुल गट्टानी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा टॉक टाइम.
ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संधिवात आणि उपचार या विषयावरती डॉक्टर अतुल गट्टाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मग डॉक्टर, संधिवात झाल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का रुग्णाच्या आरोग्यावरती? कॉम्प्लिकेशन नक्की होऊ शकतात. बघा, तुमच्या जसं सांध्यांमध्ये त्रास आहे, हा. पेशंट पहिले काय इग्नोर करतो. कसं? मग कामामुळे झालं असेल, व्यायामामुळे झालं असेल, मी किचन मध्ये उभी राहते, खूप वेळ काम करते, त्याच्यामुळे मला झालं असेल. आणि तसं पेशंटच्या डोक्यामध्ये असतं. तर इनिशियली काय असतं, पेशंट इग्नोर करतो की जॉईंट पेन वगैरे. बट स्लोली ते जॉईंट पेन समजा वाढले ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे जसं दिवस जातात तसं तसं जॉईंट मध्ये डॅमेज वाढत असतो. तर संधिवाताची आम्ही कसं बोलतो ट्रीटमेंटसाठी ना, सुवर्ण संधी असते. म्हणजे जेवढा लवकर तुम्ही तुम्ही संधिवाताचं निदान करणार आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू करणार, तर ते तुमचं ट्रीटमेंट तेवढं व्यवस्थित होणार. जसं जसं दिवस जाणार ना, तर तसं तसं कॉम्प्लिकेशन होणार. कॉम्प्लिकेशन म्हणजे नक्की काय? आता तुमच्या सांध्यांमध्ये जसं गुडघ्यामध्ये त्रास झाला संधिवाताचा, गुडघ्यामध्ये सूज झाली, दुखणं झालं, तर तुम्ही व्यवस्थित चालू नाही शकत आणि तुम्ही त्याला इग्नोर केलं तर काय असतं, ते जॉईंट मध्ये डॅमेज होतो. डॅमेज होतो म्हणजे नक्की काय? जे आपलं कार्टिलेज आहे जॉईंटचं, तिथे त्याचं कार्टिलेज डिस्ट्रक्शन होतं. डिस्ट्रक्शन त्याला डॅमेज होतं आणि मग ते परमनंट पण होऊ शकतं. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लक्ष नाही दिलं तर ते जे संधिवातामुळे जे त्रास झालाय, विकार झालाय, ते परमनंट राहू शकतो आणि त्याला करेक्ट बरंच करता नाहीये. आणि तर जसं मी सांगितलं, संधिवात फक्त सांध्यांचा त्रास नाहीये. तर कधी कधी कसं असतं, संधिवाताच्यामुळे डोळ्यामध्ये त्रास होऊ शकतो. तर सुरुवातीला काय होणार, डोळ्यामध्ये तुम्हाला कोरडेपणा, असं हे कॉमनली संधिवातामध्ये असतं. तर की डोळे कोरडे पडतात आणि डोळे लालसर होतात आणि आणि थोडेफार डोळे दुखतात आणि त्याला इग्नोर केलं तर ते वाढून जातो संधिवातामध्ये आणि ते तिथे सूज होते डोळ्यामध्ये तयार आणि त्याच्यामुळे संधिवातामुळे पेशंटला दिसणं पण कमी होऊ शकतं ऍक्च्युली. आणि आणि दुसरं म्हणजे जसं ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट झाली, जसं किडनीमध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये जर डॅमेज झालं संधिवातामुळे, त्याच्या फंक्शन मध्ये, फुफ्फुसांच्या फंक्शन म्हणजे श्वास घेणं, तर पेशंटला ब्रिदिंग डिफिकल्टी होऊ शकते, श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकते आणि ते जर की जास्त दिवस झाले तर परमनंट पण राहू शकते. किडनी पण कधी कधी परमनंट पण डॅमेज होऊ शकते. तर जेवढ्या लवकर निदान झालं तेवढं चांगलं. खरंय, अगदी खरंय डॉक्टर. त्यामुळे जर हाडांमध्ये पेन असेल, दुखत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी निदान होणं हे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून योग्य वेळी आपण उपचारांना सुरुवात करू शकतो. तर डॉक्टर, मग संधिवातासाठी हा जो आजार आहे त्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आणि तो म्हणजे संधिवातासाठी कोणकोणते उपचार केले जातात? बरोबर. तर बघा कसं आहे ना, संधिवात जेव्हा तुम्ही सांगतात पेशंटला, मेन प्रश्न पडतो की पेशंटच डोक्यामध्ये सर्व काही घेऊन येतं की आता संधिवात झालं तर माझी जे हालत आहे ते पूर्ण गंभीर होणार आहे. आता थोड्या वर्षानंतर मी चालू नाही शकणार, मी बेडवरतीच राहणार, आता काही याचा उपचार होऊ नाही शकत, हे पेशंट सर्व डोक्यामध्ये घेऊन येतं आमच्याकडे. तर बेसिकली संधिवाताचा उपचार बरचसा होऊ शकतो. असं नाही की संधिवाताचा उपचार नाही. संधिवात जे आजच्या काळामध्ये, संधिवात तुमचं एकदम कंट्रोल राहू शकतो आणि संधिवाताचं जे उपचार आहे ते त्याच्यासाठी प्रॉपर मेडिसिन पेशंटला चालू करावं लागतं. तर मेडिसिन खूप प्रकार आहेत. तर संधिवात जे ट्रीटमेंट आहे, तर बेसिकली ट्रीटमेंट जे आहे ते आपल्या इम्युन सिस्टीमला, प्रतिकारक शक्तीला, जे मेडिसिन आम्ही देतो ते प्रतिकारक शक्तीला कंट्रोल करते. तर प्रतिकारक शक्ती पेशंटची बिघडलेली आहे, त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. जर की प्रतिकारक शक्ती कंट्रोल झाली तर वाताचा त्रास, वाताचं प्रमाण ते कमी होणार आणि पेशंटला जे त्रास आहे आणि त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होणार आहे ते पण पेशंट कमी होणार. तर अशी खूप काही औषधं आहेत. तर ज्याच्यामध्ये संधिवाताचं प्रमाण किती आहे आणि कोणत्या प्रकाराचा संधिवात झालाय त्याच्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट चूज करावं लागतं. तर काही टॅबलेट्स असतात, काही इंजेक्शन असतात. म्हणजे युजली आम्ही पेशंटचा त्रास आणि संधिवाताचं प्रमाण टॅबलेट बघून टॅबलेट चालू करतो. आणि टॅबलेट्स म्हणजे किती राहणार, त्याची पॉवर किती राहणार, ते पण त्याच्या
हिशोबाने डिपेंड करतं. हम्म. तर सुरुवातीला जे ट्रीटमेंट चालू करतो त्याला आम्ही बोलतो डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स. हम्म. तर जे जे प्रतिकारक शक्तीला मॉडिफाय करतं, हम्म. त्याच्यामुळे जे संधिवाताचा त्रास आहे ते मॉडिफाय होऊन जातं आणि त्याला संधिवाताचे जे त्रास आहेत ते कमी होऊन जातात पेशंटला. त्याला बोलतात मॉडिफाईंग ड्रग. पण सर्व जे प्रकार आहेत संधिवाताचे ते फक्त जे आपण औषधं देतो त्याच्याने कंट्रोल नाही होणार. तर त्याच्यासाठी काही मॉडर्न ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे इन फॉर्म ऑफ इंजेक्शन. तर ते स्पेसिफिकली संधिवाताचे जे केमिकल म्हणजे आपल्या प्रतिकारक शक्तीमध्ये प्रॉब्लेम जेव्हा होतो तर काही केमिकल रिलीज होतात शरीरामध्ये आणि त्या केमिकलमुळे ते संधिवाताच्या पेशंटला ते प्रॉब्लेम होतो बेसिकली. जे सूज वगैरे होते त्याच्यामुळे होते. तर ते इंजेक्शन ते तिथे टार्गेट करतं आणि त्या केमिकलचं जे प्रमाण आहे त्याला कंट्रोल करतं आणि त्याच्या हिशोबाने संधिवात कंट्रोल होतो. तर संधिवाताचे जे उपचार आहे ते बरंच आहे आणि संधिवात एकदम तुमचं कंट्रोल राहू शकतो आणि पेशंटचं आयुष्य एकदम व्यवस्थित विदाऊट एनी प्रॉब्लेम आणि कॉम्प्लिकेशन राहू शकतो. अगदी. डॉक्टर अतुल, आपण खूप छान सोप्या शब्दांमध्ये इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि संधिवात म्हणजे काय आणि त्याच्यावरती कोणकोणते उपचार, त्याचं निदान कसं करायचं या सगळ्यांवरती मार्गदर्शन केलं. आपण टॉक टाइम मध्ये सहभागी झाला. खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षक हो, डॉक्टर अतुल गट्टानी यांनी संधिवात आणि उपचार या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आज टॉक टाइम मध्ये वेळ झाली, यासोबतच इथेच थांबण्याची. ताज्या विषयासह पुन्हा आपण भेटणार आहोत. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम.